नमस्कार मित्रांनो, आपलं हार्दिक स्वागत आहे. मित्रांनो, आज आपण बोलणार आहोत एक अत्यंत पावन, पुण्यदायी आणि भक्तिभावाने भरलेला उत्सव, चंपा षष्ठी. ही षष्ठी म्हणजे भगवान खंडोबा आणि त्यांच्या अवताराचे दिव्य स्मरण. अनेक ठिकाणी या दिवशी खंडोबाच्या मंदिरात आणि घराघरांत विशेष पूजा, पाठ आणि अभिषेक केले जातात. असं मानलं जातं की चंपा षष्ठीच्या दिवशी खंडोबा आपल्या भक्तांच्या सर्व संकटांचा नाश करून त्यांचं रक्षण करतात. भक्त मनोभावे व्रत करतात, उपवास करतात आणि आपल्या कुटुंबाच्या आरोग्य, समृद्धी आणि सुखशांतीसाठी प्रार्थना अर्पण करतात. मित्रांनो, चंपा षष्ठीशी संबंधित एक अतिशय प्राचीन आणि अद्भुत कथा सांगितली जाते. म्हणतात की ही कथा मन लावून ऐकल्याने घरातील नकारात्मकता संपते, पापांचं क्षालन होतं आणि सर्व मनोकामना पूर्ण होतात. आज मी तुम्हाला अशीच एक अत्यंत ज्ञानवर्धक आणि प्रेरणादायी चंपा षष्ठीची कथा सांगणार आहे. ही कथा तुम्ही शेवटपर्यंत नक्की ऐका. त्याआधी मित्रांनो, मी एक छोटीशी विनंती करतो. मित्रांनो, मी खूप मेहनत करून हा व्हिडिओ बनवत आहे, पण अनेक लोक डिसलाईक करतात. माझी तुम्हा सर्वांना एकच विनंती आहे, कृपया माझ्या व्हिडिओला एक लाईक नक्की करा. तुमच्या पाठिंब्यामुळेच माझ्या मेहनतीला खरी किंमत मिळते. आणि जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. कमेंटमध्ये जय खंडोबा महाराज लिहायला विसरू नका. चला तर मग सुरू करूया आजची ही पवित्र आणि दिव्य चंपा षष्ठीची कथा. एकेकृत युगात निसर्गरम्य आणि शांत अशा मणिचूल पर्वतावर सप्तर्षी आपल्या परिवारासह राहत होते. ते रोज धर्मकृत्ये, कठोर तपस्या आणि यज्ञहवन आदी नित्यकर्मे आनंदाने पार पाडत होते. संपूर्ण परिसर पवित्र मंत्रघोषांनी आणि यज्ञाग्नीच्या धुरांनी भारलेला होता. गौमातेचे मुक्त संचार, आश्रमातल्या वृक्षांची शांत सळसळ आणि ऋषींच्या स्त्रियांनी फुललेली फुले अर्घ्यासाठी वेचणे, या साऱ्या गोष्टींनी तपोवन आनंदाने भरून गेले होते. पण अचानक त्या तपोवनावर काळीकुट्ट ढग दाटून आला. त्या काळाच्या रूपात राक्षसराज मल्लासूर यांनी आपला दुष्ट डोळा या पवित्र स्थळी टाकला. मल्लासूर आणि त्याचा धाकटा भाऊ मणिसूर या दोन राक्षसांनी कठोर तप करून ब्रह्मदेवाला प्रसन्न केले होते. ब्रह्मदेवाने त्यांना वरदान दिले होते की कोणाच्याही हातून त्यांचा वध होऊ नये. या अजयत्वाच्या वरदानाने मणिसूर आणि मल्लासूर यांचा गर्व गगनाला भिडला होता. आता त्यांनी तीनही लोकांत उच्छाद मांडण्यास सुरुवात केली. देव, मानव आणि ऋषी मंडळ यांना ते सळो की पळो करत होते. एक संध्याकाळी सप्तर्षी यज्ञकुंडासमोर बसून भगवानांचे स्मरण करत असताना अचानक दूरवरच्या आकाशात धुराचे लोळ उठू लागले. पक्ष्यांची किलबिल एकाएकी थांबली. वनातील प्राणीसुद्धा थरथर कापू लागले. ऋषींना काहीतरी अनर्थ घडणार आहे याची जाणीव होत होती. इतक्यात पर्वतावर घोड्यांच्या टापांची आणि रथांच्या चाकांची मोठी गर्जना ऐकू आली. पाहता पाहता असंख्य असुरांची एक सैन्यफौज तपोवनाच्या दिशेने येताना दिसली. त्या सैन्याच्या अग्रभागी स्वयं मल्लासूर राक्षस राज उभा होता. अंग जणू काळ्या ढगासारखे विशाल, डोळ्या अग्नीप्रमाणे धगधगते आणि त्याच्या विक्राळ चेहऱ्यावर क्रूर हास्य पसरलेले. त्याच्या हातात मोठा कृपाण होता आणि अवतीभवती रक्तपिपासू असुरांची फौज किरट्या हसत होती. मल्लासुराने आश्रमाजवळ येताच एक भीषण गर्जना केली. ऋषीजन हो, थांबवा तुमचे हे यज्ञ आणि तप. आता या भूमीवर मल्लासुराचा हुकूम चालेल. ज्यांना प्राण प्यारे असतील त्यांनी माझ्या चरणांना नतमस्तक व्हा, नाहीतर सर्व नष्टीस जाल. त्याच्या आवाजाने भूमी हादरलू लागली. त्याचे असुर सैनिकही टरकलेल्या हसून ऋषी मुनींची चेष्टा करू लागले. ऋषी काही समजण्याच्या आतच असुरांनी आश्रमांवर आक्रमण केले. काही राक्षस पुढे सरसावून यज्ञकुंड उलटवू लागले. पवित्र अग्नी विझवला गेला. हवेत ठेवलेली हव्यद्रव्य विखरून गेली. काही असुरांनी गोशाळेत घुसून निरपराध गायी वासरांवर तलवारी चालवायला सुरुवात केली. बिचाऱ्या प्राण्यांच्या आक्रांदनांनी आकाश विदीर्ण झाले. इतर काही दैत्यांनी ऋषींच्या आश्रमातील स्त्रियांना केसांनी ओढून बाहेर फरफटत काढले. त्या भयभीत स्त्रिया आरडाओरडा करून मदतीची याचना करीत होत्या. सप्तर्षी हे दृश्य पाहून उन्मळून पडले. त्यांनी प्रसंगावधान राखत आपापल्या पत्नींचे रक्षण करण्याचा प्रयत्न केला, पण बलाढ्य असुरांपुढे त्यांची एकनाच आली. दुष्ट असुरांनी तपोवनाचे सर्व तुकडे तुकडे करून टाकले, झोपड्या पेटवून दिल्या, वृक्ष उद्ध्वस्त केले आणि यज्ञवेदी भस्मसात केली. काही वेळातच हे विध्वंसक राक्षस ऋषींच्या तपोवनाला उद्ध्वस्त करून तृप्त झाले. मल्लासुराने सभोवताली पडलेल्या उद्ध्वस्त दृश्यावर एक नजर फिरवली आणि घोर हसत आरोळी ठोकली. कुठे गेले तुमचे देवता? का कुणी आले नाही मदतीला? हा हा, आम्ही आलो आहे तर तुमचे देवही पळून गेले. त्याच्या कटू शब्दांनी ऋषींच्या हृदयाचा थरकाप होऊ लागला. नंतर मल्लासूर आपल्या सहकाऱ्यांना म्हणाला, चला पुढे,
आता या साऱ्या पृथ्वीवर माझे राज्य असेल. राक्षस सैन्याने आश्रमातले शिल्लक असलेले अन्नधान्य, समिधा, वस्त्रे लुटली आणि एक भयावह विनाशाचे ठसठशीत निशाण मागे ठेवून तेथून कूच केले. राक्षस सैन्य निघून गेल्यानंतर तपोवनात फक्त विद्ध वस्तू आणि हबर तुटलेले जीवन दिसत होते. तिथे आश्रमांच्या राखेत जळालेले विटके ओंडके, ठिकठिकाणी रक्ताने माखलेली भूमी आणि थंडावलेले यज्ञकुंड यांचे विदारक चित्र होते. ऋषी आणि त्यांचे परिवार शोकात बुडाले होते. काही स्त्रिया धारातीर्थी पडलेल्या आपल्या लेकरांना घट्ट कवटाळून अत्यवस्था रडत होत्या. वृद्ध ऋषी अश्रू ढाळत हिंमतीने एकमेकांना धीर देत होते. सप्तर्षींच्या मनात संताप आणि शोकाची महाप्रचंड लाट उसळली होती. या असह्य वेदनेतून मार्ग काय काढावं ते त्यांना सुचेना. एक ज्येष्ठ ऋषी सश्रुनयनी म्हणाले, आम्ही आयुष्यभर देवतांची उपासना केली आणि आज त्यांच्याच दर्शनाला आम्ही आसुसमो आहोत. आमचे सर्वस्व उद्ध्वस्त झाले. या अराजकातून आता कोण तारणार? दुसरे ऋषी थरथरत्या आवाजात म्हणाले, जे देव सर्वशक्तिमान आहेत असे आम्ही मानतो, तेच आमचे रक्षण करण्यास आता पुढे येतील का? चला, आपण त्यांची शरण जाऊयात. या संकटात ऋषींना देवर्षी नारदांचा सल्ला लाभला. नारदांनी त्यांना प्रथम कुटुंबियांना एका सुरक्षित आश्रमात ठेवण्यास सांगितले. त्यांच्या मार्गदर्शनाने सप्तर्षींनी तसे केले आणि मदतीच्या आशेने स्वर्गलोकाकडे प्रयाण केले. आपले परिवार सुरक्षित ठेवल्यावर सप्तर्षी इंद्रलोकाच्या दिशेने निघाले. त्यांनी स्वर्गात देवराज इंद्राचा दरबार गाठला. देवराजाचा सुवर्ण सिंहासन मंडित दरबार देवालोकातील ऐश्वर्याने झळाळत होता. सभोवताली विविध देवता आणि गण विराजमान होते. देवराज इंद्र हस्तमुद्रा आणि किरीट धारण करून सिंहासनावर बसले होते. सप्तर्षींना अश्रू आणि व्यथा आवरत नव्हती. त्यांनी त्वरित इंद्रांना दंडवत करून एकमुखी विनवणी सुरू केली. हे देवराजा, आमच्यावर कृपा करा. मल्लासूर आणि मणी या दुष्ट राक्षसांनी आमचे तपस्वी जीवन उद्ध्वस्त केले आहे. आमची आश्रमभूमी जाळली गेली आहे. निरपराध स्त्रीबाळांची विटंबना झाली आहे आणि आम्ही काही करू शकलो नाही. आता आमच्या रक्षणासाठी तुम्हीच एकमेव आसरा आहात. इंद्राने करुण दृष्टीने ऋषींची व्यथा ऐकून घेतली. त्यांच्या डोळ्यांतही दया चमकू लागली. तो मनापासून व्यथित झाला. पण हळूहळू त्याच्या कपाळावर चिंता गडद झाली. महर्षींनो, इंद्र विचारपूर्वक म्हणाला, तुमच्यावर झालेल्या अत्याचाराने मी व्यथित झालो आहे. पण एक कटू सत्यही आहे. मणी आणि मल्लासूर या दैत्यांना ब्रह्मदेवाने अमरत्वाचा आशीर्वाद दिला आहे. त्या वरदानामुळे त्यांना कोणताही देव पराजित करू शकत नाही. माझी स्वर्गसेनाही त्यांच्यासमोर निष्प्रभ ठरेल. इंद्राच्या या विषण उत्तराने सप्तर्षी निराश झाले. इंद्राने मात्र लगेच त्यांना धीर देत पुढे म्हटले, पण म्हणून आपण आशा सोडू नये. आपण अजून एका ठिकाणी मदत मागू शकतो. आम्ही सगळे परमेश्वर विष्णूंची शरण जाऊया. ते नक्की काही मार्ग काढू शकतात. इंद्राच्या सूचनेप्रमाणे सप्तर्षींनी तत्काळ वैकुंठासाठी प्रस्थान केले. त्यांनी वैकुंठात पोहोचताच पवित्र क्षीरसागरावर शेषनागावर विसावलेल्या भगवान विष्णूला साष्टांग दंडवत घातला. भगवान विष्णू शेषशय्येवर योगनिद्रेत असले तरी त्वरित जागृत झाले. समोर भूमीवर हात जोडून उभ्या असलेल्या ऋषींद्रांचा करुण संभीत अहवाल पाहून विष्णूंच्या पाण्याने कमलपुष्पासारख्या डोळ्यात करुणा दाटली. वत्स हो, सांगा, कशी व्यथा आहे? त्यांनी शांत सुरात विचारले. सप्तर्षींनी विष्णूसमोर रडताना आपबीती कथन केली. प्रभो, एक ऋषी विनवायवा लागले, मणी आणि मल्लासूर राक्षसांच्या पापाने पृथ्वी त्राहिमाम पुकारतीये. आम्ही त्यांच्या तावडीत सापडून निष्पापांचं रक्षण करू शकलो नाही. देवराज इंद्रही असमर्थ ठरले. म्हणून आम्ही आपल्या शरण आलो आहोत. विष्णू गंभीर झाले. त्यांनी मनातच या दैत्यांची दहशत आणि त्यांना मिळालेले वरदान आठवले. महर्षीगण, विष्णू स्पष्ट म्हणाले, ब्रह्मदेवाच्या अजेय वरदानामुळे हे दैत्य इतर सर्व देवतांसाठी अजय झाले आहेत. त्यांचा मृत्यूचा मार्ग सोपा नाही. ऋषी निराशेने एकमेकांकडे पाहू लागले. विष्णूंनी हात वर करून पुढे सांगितले, तथापि निराश होऊ नका. अजून एक आहेत ज्यांच्यासमोर असे कोणतेही वरदान नाही ठरू शकत. ते आहेत महादेव, जगतकारक भगवान शंकर. त्यांची कृपा झाली तर या राक्षसांचा नाश निश्चित आहे. तातडीने कैलास पर्वतावर जा आणि भगवान शंकरांना शरण जा. तेच तुमचे रक्षण करू शकतात.
विष्णूंच्या तेजस्वी शब्दाने सप्तर्षींच्या हृदयात आशेचा किरण दिसू लागला. त्यांनी पदमत त्यांच्या चरणांना नमस्कार केला आणि तात्काळ कैलासाच्या दिशेने प्रयाण केले. प्रवास कठोर होता. हिमाच्छादित पर्वतरांगा आणि दऱ्याखोऱ्या पार करत अखेर ते कैलासाच्या शिखराच्या पायथ्याशी पोहोचले. कैलास पर्वत उंच आणि पवित्र होता. त्याच्या शिखरावर शुभ्र हिमाचा मुकुट होता आणि आजूबाजूला धवल मेघांनी एक पवित्र वाऱ्याचे वलय तयार झाले होते. कैलास शिखराच्या शांतरम्य वातावरणात मध्यभागी भगवान शंकर समाधीत बसले होते. पार्वती देवी त्यांच्यासमोर कमलासनावर विराजमान होत्या. भोवती नंदी, कार्तिकेय, गणेश आणि गणदेवता सेवा बजावत होते. अशा त्या दिव्य आनंदमय क्षणी कैलासराजी सप्तर्षी पोहोचले. त्यांनी दूरवरूनच हर हर महादेव असा जयघोष करत आपल्या उपस्थितीची वंदना दिली. पार्वती देवीने प्रथम लक्षात घेतले आणि भगवान शंकरांना सूचित केले की काही अतिथी आले आहेत. महादेवांनी डोळे उघडले आणि समोर ऋषीला पाहताच ते उठून उभे राहिले. त्यांनी हस्तचालनाने स्वागत करत सातही ऋषींना समोर येण्यास सांगितले. उन्नत शिखरावर अचानक एवढे तपस्वी पाहून पार्वती देवीसुद्धा आश्चर्यचकित झाल्या. सप्तर्षी कैलासाच्या शिलामंचावर येताच त्यांनी अपार दुःखाने भगवान शंकरांना वंदन केले आणि एकदम सर्वजण रडू लागले. त्यांचा आवेग असा होता की शब्द फुटत नव्हते. महादेवांनी सौम्य हसत हात उंचावून त्यांना धीर दिला. शांत व्हा, शांत व्हा, सर्व काही ठीक होईल. ऋषींच्या डोळ्यातील अश्रू पाहून देवी पार्वतीही व्याकुळ झाल्या. एक ऋषी हमसून म्हणाले, प्रभू, आमच्यावर कृपा करा. मणी आणि मल्लासूर राक्षसांच्या पापाने पृथ्वी त्राहिमाम पुकारतीये. आम्ही त्यांच्या तावडीत सापडून निष्पापांचं रक्षण करू शकलो नाही. देवराज इंद्रही असमर्थ ठरले म्हणून आम्ही आपल्या शरण आलो आहोत. दुसरे लगेच म्हणाले, देवा, आम्ही सर्वस्वी अनाथ झालो, दुष्टांचा अंत करावा हीच प्रार्थना. भगवान शिव त्या ऐकता क्षणीच प्रचंड कुपित झाले. त्यांच्या भुवया रौद्रपणे ताणल्या गेल्या. डोळ्यात क्रोधाची ज्वाला उभी राहिली. पार्वती देवीही हे ऐकून संतापाने थरथर कापू लागल्या. अत्याचाराच्या परिसीमा गाठल्या त्या पापियांनी. पार्वती उद्गारल्या, निष्पापांचं रक्षण करायचे सोडून त्यांच्या प्राणांना वेठीस धरले. या पातियांचा नाश होणेच योग्य आहे. महादेवांनी जोरात एक हुंकार भरला. त्यांनी पुढे होऊन उग्रपणे आपली जटाजूट मुठीत पकडली आणि ती प्रचंड जोराने पृथ्वीवर आपटली. त्यांच्या जटांचा महाघात होताच एक तीव्र दिव्य ज्वाला त्या ठिकाणी प्रगट झाली. त्या ज्वालेतून एक भयंकर देवी अवतरली. तिचे शरीर काळेकुट्ट धगीने भरलेले होते. केस पिंजारलेले आणि रक्तासारखे लाल वस्त्र परिधान केलेले होते. तिच्या हातात तीक्ष्ण भाला आणि तलवार चमकत होते. नुकत्याच प्रगट झालेल्या त्या देवीने क्रोधाने डोळे फिरवले आणि आपले भयंकर तांडव सुरू केले. तिच्या आगमनाने अवघे कैलास मंडळ कंप पावले. ऋषीमुनी घाबरून मागे सरकले. देवीचा कोप इतका प्रचंड होता की तिच्या क्रोधाग्नीने संपूर्ण चराचर भस्मसात होईल की काय अशी भीती निर्माण झाली. पार्वती देवी काही क्षण आश्चर्याने स्थिर राहिल्या. मग त्यांनी त्वरेने काही तूप घेतले. सप्तर्षींनाही सुचले की या देवीचा कोप शांत करण्यासाठी घृताहुती द्यावी. सर्वांनी पटकन पवित्र तुपाचे काही थेंब त्या उग्रदेवीसमोर अर्पण केले. घृताचे थेंब ज्वालास्पर्शात येताच अचूक चमत्कार घडला. देवीच्या रागाची तीव्रता कमी होत गेली. ती क्रोधाने कांपणारी तांबडी नजर आता नरम पडली. भयंकर तोंडातून येणारा गारगोट्यासारखा श्वास नॉर्मल झाला. काही क्षणात देवी पूर्णपणे स्थिर झाली आणि दयाळू नजरेने भगवान महादेवांकडे पाहू लागली. भगवान शंकरांनी तिच्याकडे समाधानाने पाहिले. ते मंदस्मित हास्य करून म्हणाले, तू आमच्या क्रोधातून प्रगट झाली असल्याने तुझे नाव घृतमारी असे ठेवतो. ऋषींनी घृताने तुला शांत केले म्हणून तुला हे नाव शोभून ठेल. घृतमारी देवीने महादेवांना नमन केले आणि एकदम शिस्तीत त्यांच्या मागे जाऊन उभी राहिली. तिचे रूप आता शांत झाले असले तरी सुलगती शक्ती अजूनही जाणवत होती. महादेवांनी पुढे देहात एक विलक्षण परिवर्तन अनुभवू दिले. ते हलकेच पार्वती देवीकडे वळाले आणि ठाम म्हणाले, देवी, रडू नकोस. मी आहे ना. आता या अधर्मी दैत्यामध्ये इंद्राचा वज्र नाही, विष्णूचा चक्र नाही, तर साक्षात माझा त्रिशूळ शिरणार आहे. पार्वतीने तसंच रडत्या डोळ्यांनी होकार भरला. ऋषीमुनी महादेवांच्या चरणांवर मस्तक ठेवून त्यांना विनवत होते. शंकरांनी आशीर्वाद देत त्यांना उठवले. भीतीची गरज नाही, ते उद्गारले. मी स्वतः त्या दुष्टाचा संहार करण्यासाठी जात आहे. इतक्यात नंदी पुढे आला.
तो जणू आपल्या स्वामींच्या आज्ञेची वाटच पाहत होता. कार्तिकेय आणि गणेशही पित्याजवळ येऊन युद्धोद्यात दिसत होते. समस्त शिवगणांनी उचल खाल्ली. भगवान शंकरांनी हात उंचावून आदेश दिला, गण हो, माझ्यासोबत युद्धाला सज्ज व्हा. आपण आपल्या भक्तांवरचं संकट दूर करूया. शिवगणांनी आनंदात जय जयकार केला. कैलास मंदिरी हर हर महादेव असा निनाद घुमला. पार्वती देवीने महादेवांच्या उजव्या हातात आपला त्रिशूळ आणि डाव्या हातात गदा आणून दिली. त्या क्षणार्धात भूतल ढगांनी झाकलं गेलं. एक सोनेरी प्रभा भगवान शंकरांच्या कटीप्रदेशी चमकू लागली. पार्वती आणि समस्त गण आश्चर्याने पाहत असताना महादेवांनी एक तेजस्वी अवतार धारण केला. तो रूप म्हणजे मार्तंड भैरव अवतार. सूर्याप्रमाणे तेजस्वी शरीर, डोळ्यात प्रखर 3 ज्वाला, त्रिनेत्र, कपाळावर अर्धचंद्राची शोभा, गळ्यात नागांची माळ आणि हातात तेजोमय खड्ग व डमरू. त्यांच्या अंगावर पिवळ्या सुवर्णरंगी भस्माचे पट्ट होते आणि सारा देह हळदीच्या लेपाने सुवर्णदीप्त झाला होता. शंकराचे ते मार्तंड भैरव रूप पाहून सप्तर्षी आणि सर्व देवगण दिपून गेले. पार्वती देवी त्यांच्या उजवीकडे उभी राहून त्यांच्याकडे अभिमानाने पाहत होत्या. मार्तंड भैरव रूपातील खंडोबा नंदी महाराजावर आरूढ झाले. पार्वती देवी सुद्धा त्यांच्या खांद्याला खांदा लावून त्या पवित्र वृषभावर विराजमान झाल्या. मार्तंड भैरवांनी आजूबाजूच्या आपल्या पुत्र आणि अनुचरांकडे कटाक्ष टाकला. स्कंध, तू माझ्या सेनापतीची धुरा सांभाळ. त्यांनी कार्तिकेयाला उद्देशून आदेश दिला. कार्तिकेयाने दोन्ही हात जोडून आज्ञा मान्य केली. गणपती बाप्पांनीही पुढे होऊन आपल्या परशूची धार तपासत नम्रपणे पुकारा केला. देवा, आम्हालाही आशीर्वाद द्या, आम्हीही तुमचे सैनिक आहोत. महादेवांनी वात्सल्याने मुलाकडे पाहत स्मित केले आणि दोन्ही मुलांच्या कपाळाला भस्माचा टिळा लावला. त्या क्षणी समस्त देवसेना सज्ज झाली. 7 कोटी शिवगण, भैरव, योगिनी, मातृका आणि अन्य दैवी शक्ती कैलासाच्या प्रांगणात भगवान शंकरांच्या मागे उभी ठाकली. स्वर्गातले इंद्र, कुबेर, वरुणादी देवता आणि विष्णू, ब्रह्मा देखील या महायुद्धासाठी उत्सुकतेने बघत होते. शंखनाद झाला आणि युद्धात प्रस्थानाची घंटा वाजली. मार्गशीर्ष शुद्ध पक्षातील षष्ठीची ती शुभ तिथी होती. मार्तंड भैरवांचे अवतरण या दिवशी झाल्यामुळे पुढे जाऊन हा दिवस चंपाषष्ठी म्हणून पवित्र मानला गेला. मार्तंड भैरव स्वतः नंदीवर बसून पुढे निघाले आणि त्यांच्या मागून शिवसेनेचे तांडे कीर्तिप्रवाह पर्वत उतरत चालले होते. समोर निर्भयपणे सेनापती स्कंदस्वार मयूरावर आरूढ होता. गणपती उंदीर वाहनावरून सेनादलाचा मध्यभागी विराजमान होता. वीरभद्र, नंदी, भृंगी, चंड, मुंड इत्यादी गण आपल्या शस्त्रांसह चालत होते. घृतमारी देवी तीक्ष्ण कटाक्षांनी समोर बघत लाल भडक तलवार हातात घेऊन जात होती. स्वर्गलोकातले देवदेवताही आकाशमार्गे या युद्धयात्रेसाठी पुढे सरसावले. शिवसेना काहीच अवधीत धवलगिरी पर्वताजवळ अवतरली, जिथे काही काळपूर्वी सप्तर्षींनी आपले कुटुंब अलगट ठेवले होते. तिथेच मार्तंड भैरवांनी तळ ठोकला. त्या पर्वताच्या परिसरालाच पुढे प्रस्थपीठ असे नाव मिळाले, कारण तिथे देवसेनेची छावणी उभारली गेली होती. रणधुमाळी पूर्वीचा शांतक्षण होता, पण दोन्ही बाजूंना समोर येणाऱ्या महायुद्धाची चाहूल लागत होती. दरम्यान दुष्ट मल्लासुराचे गुप्तचरांनी त्याला बातमी नेऊन सांगितली की शिव स्वतः त्याच्यावर चालून आले आहेत. ऐकताच मल्लासूर उडालाच. तो आधी अविश्वासाने हसला. शंकर आला? ते एकटे मला हरवायला? पण पुढच्याच क्षणी मनात एक शंकेची सल उठली. त्याने उगाच आपल्याला धीर देत मनाशी म्हटले, जाऊ दे, माझ्या वरदानाने त्यालाही काही करता येणार नाही. पण यावेळी मल्लासुराने सावधपणे पावले उचलली. त्याने त्वरेने आपले संपूर्ण सैन्य आणि सर्व सेनानी यांना युद्धासाठी तयार होण्याची आज्ञा दिली. कोणतीही चूक नको, तो ओरडला. यावेळेस आपण स्वतः शंकरालाच नेस्तनाबूत करू. त्याच्या क्रूर डोळ्यात थोडीशी धडकी देखील होती, कारण तो पहिल्यांदाच इतका बलवान शत्रू आपल्या समोर उभा राहणार होता. पण मल्लासुराने आपला अहंकार डगमगू दिला नाही. त्याने स्वतः सुवर्ण कवच धारण केले, हातात जादुई खड्ग आणि ढाल घेतली. त्याच्या मागे मणिसूर आणि शेकडो असुर योद्धे सज्ज झाले. रक्तपिपासू राक्षस, जादूटोण्यात निपुण असुर मंत्रवैद आणि लोह कवच नर्ककंकाल घातलेले असुर सैनिक अशा भयप्रसंगतीने मल्लासूर रणागणाकडे कूच करू लागला. प्रस्थपीठाजवळील समतल मैदानात अखेरील 2 महाशक्तींची सैन्य एकमेकांसमोर उभी ठाकली. एकीकडे भगवान शंकरांची दिव्य सेना, भगवी पताका, हळदीचा भंडार उधळलेले गण, डमरू शंखांचे निनाद या सर्वांनी त्या वातावरणाला तेजस्वी दिव्यता आणली. दुसरीकडे मल्लासुराच्या असुर सेनात काळे धुरात वेढलेले, भेसूर आरोळे ठोकणारे राक्षस आणि मस्तकांच्या माळा घातलेले सेनापती. दोन्हीकडे शस्त्रांच्या टोकांना सूर्यकिरणांचे प्रतिबिंब लखलखत होते. काही क्षण सन्नाटा पसरला. प्रत्येकाला त्या महायुद्धाच्या आरंभी वेळेचा एक दीर्घ श्वास घ्यायचा होता. अचानक मल्लासुराने आपले एक दल पुढे पाठवले आणि युद्धाची ठिणगी पडली. असुरांनी कर्कश भेऱ्यांचा आवाज करीत देवसेनेवर प्रथम हल्ला चढवला. काही मेमंद राक्षस तलवारी आपटत आरडाओरड करत धावले.
समोरून स्कंदसेनानीने त्यांना रोखण्यासाठी काही गण पाठवले. सुरुवातीला राक्षसांच्या प्रचंड ताकदीच्या घावानी काही गणतिपती जमिनीवर आदळले, पण लगेचच वीरभद्र आणि इतर गणांनी प्रत्युत्तरादाखल वार केले. वीरभद्राने एका महाकाय असुराचा हात आपल्या तलवारीच्या एका घावात छाटला. मग गणपती बाप्पांनी धाव घेतला आणि आपल्या परशुने त्या ओरडणाऱ्या असुराची मान धडावेगळी केली. विस्मयकारक वेगाने युद्धाचा रंग बदलू लागला. देवसेनेने पाहता पाहता असुरांची पहिली फळी परतवून लावली. मल्लासुराने हे पाहताच उन्मादाने आपल्या इतर पराक्रमी असुर योद्ध्यांना युद्धात उतरवले. देवसेनेनेही तितक्याच शौर्याने प्रत्युत्तर दिले. जे जे राक्षस पुढे आले त्यांचा गणपती बाप्पा, नंदी व इतर शिवगणांनी पाठलाग करून संहार केला. उल्कामुख आणि कुंतलोमा यांसारखे भयंकर दैत्यसुद्धा गणेश आणि नंदीच्या पराक्रमापुढे टिकू शकले नाहीत. काही वेळातच असुरसेनेची पहिली फळी उद्ध्वस्त झाली. हा पराभव पाहून बाकीच्या असुरांची छाती दडपली. जिने स्वतःला अमर समजले होते अशा अनेक राक्षसांना अल्पावधीत धारातीर्थी पडताना पाहून मल्लासुराचा क्रोध अनावर झाला. आता स्वतः मल्लासूर रणांगणावर उडी घेण्यास तयार झाला. पण पुढच्या क्षणी त्याने आपला शेवटचा डाव खेळायचे ठरवले. त्याने आपला पराक्रमी लहान भाऊ मणिसुराला पुढे जाण्याची गर्जना केली. मणिसुरही भावाच्या जवळ उभा होताच पुढे सरसावला. तो बलाढ्य योद्धा होता. डोक्यावर रत्नजडीत टोप, शरीरावर इस्पटासारखे काळे भालेवेष्टित कवच आणि हातात एका हाताने गदा व दुसऱ्या हाताने तलवार घेतलेला असा देखावा होता त्याचा. भाऊ, मी आता त्या शंकरसेनेचा चुरा करतो, असा आत्मविश्वास त्याच्या गर्जनेत होता. मल्लासुराने त्याला आश्वस्त होऊन पाठ थोपटली आणि मागून स्वतःही सैनिकांसह तयार उभा राहिला. मार्तंड भैरवांनी हे दृश्य पाहिले तसे त्यांनी आपल्या आसपासच्या गणांना थांबण्याची आज्ञा केली. या मणिराक्षसाला मी स्वतः धडा शिकवतो, असा सिंहनाद करून खंडोबा पुढे झाले. त्यांचे डोळे क्रोधाने लाल झाले होते आणि हातातील त्रिशूल क्षणोक्षणी तेजाळत होता. मणिसुराने युद्धभूमीला हादरवत एक भीषण गर्जना केली आणि सरळ मार्तंड भैरवांकडे झेपावला. त्याची गदा प्रचंड आवेशात हवेत फिरली आणि विजेसारखी मार्तंड भैरवांच्या दिशेने आली. पण खंडोबानी ती गदा आपल्या ताडपत्रासमान हातात अलगद पकडून जमिनीवर भिरकावून दिली. हे बघताच मणिसुराने अंगावरची सगळी शक्ती एकवटून तलवारीने महादेवांच्या दिशेने आक्रमण केले. मार्तंड भैरवांनी आपला त्रिशूल पुढे केला आणि तलवारीचा घाव सहज रोखला. मणी काहीसा चकित झाला, पण त्याने लगेचच वारांची मालिका सुरू ठेवली. आघातावर आघात करू लागला. काट्याकुट्यांप्रमाणे दोन्ही योद्धे एकमेकांना आमनेसामने भिडले होते. कधी तलवार त्रिशूलीस धडकत होती, कधी त्रिशूल गदीला. भोवतालचे बाकी देव राक्षस निश्वास रोखून हा द्वंद्वयुद्ध बघत होते. काही काळ द्वंद्वयुद्ध चालू राहिलं, पण मणिसूर महादेवांचा साधा घामही काढू शकला नाही. अतिदर्पाने त्याने एक चूक केली. तो शरीर चालेमध्ये एका क्षणापुरता ढिला पडला. बस तीच संधी ओळखून मार्तंड भैरवाने क्षणार्धात आपल्या त्रिशूलीचे तीक्ष्ण बाण मणीच्या छातीवर घुसवले. त्रिशूलाचा प्रहार इतका जोरात होता की त्याचे टोक राक्षसाच्या शरीराचा भेद करून आरपार गेले. मणिसुराचा रक्तदर्बळ घाव बसताच विव्हळून किंकाळी निघाली. तो जखमी अवस्थेत मागे हटू लागला. खंडोबानी तीव्र चपळाईने तलवार उगारली आणि आकाशात चमक दाखवत मणीच्या दोन्ही हातांवर घाव घातला. मणिसुराच्या हातातील तलवार आणि गदा खाली कोसळल्या. राक्षस वेदनेने कोसळणार इतक्यात मार्तंड भैरवांनी पुढे झेप घेऊन आपला मजबूत पाय मणीच्या छातीवर रोवला आणि त्याला जमिनीवर पूर्ण दाबून टाकले. रणांगणात हा महाभयानक प्रसंग पाहून दोन्ही सैन्ये स्तब्ध झाली. मणिसूरसारखा पराक्रमी योद्धा भगवान शंकराच्या पायाखाली तुडवला जात होता. शिवसैनिकांनी जोरदार जयजयकार केले, तर असुरांची हत्यारी मनोबल गळून पडले. मणीचे उज्ज्वल वरदान आणि गर्व दोन्हीही त्या पायाने चिरडले गेले होते. जखमी मणिसूर मार्तंड भैरवांच्या पायाखाली तडफडत होता, पण अचानक त्याच्या देहातील ऊर्जा शोषली गेल्यासारखे तो निश्चल झाला. भगवान शंकरांचा चरणस्पर्श होताच त्या अधर्मी राक्षसाच्या मनातील अज्ञानाचा अंधकार दूर होऊ लागला. त्याला आठवले की हा कोणी साधासुधा देव नव्हे, तर स्वतः भगवान महादेव आहेत, ज्यांच्यासमोर ब्रह्मदेवाचे वरदानही ठरले नाही. त्याचा देहाच्या वेदना क्षीण झाल्या आणि मनात ज्ञानाचा प्रकाश उजळला. काही काळापूर्वी जो राक्षस अहंकाराने पेटला होता, तोच आता पूर्णपणे नम्र आणि शांत झाला. मणिसुराने महादेवांचा दृढ चरण आपल्या मस्तकावर अनुभवला आणि त्याच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागले. त्याने थरथरत्या स्वरात उच्चारले, शंकर, प्रभू, कृपा करा. मी अहंकाराने अंधा झालो होतो. आपली महिमा ओळखू शकलो नाही.
मला क्षमा करा. तो विनवू लागला, मी शरण आलो आहे देवा. माझा सर्व अपराध क्षमा करून मला आपले व्रात्यपुत्र म्हणून स्वीकार करा. महादेवांनी त्याचा कंठ दाटून आलेला ऐकले आणि आपला पाय हळूहळू त्याच्या छातीवरून काढला. त्यांनी काहीशी कोमल दृष्टीने खाली वाकून मणिसुराकडे पाहिले. मणीने त्यांचा पाय घट्ट पकडला आणि डोके टेकवत राखेत लोळण घेतली. तो अनेकोक्ती महादेवांची स्तुती करू लागला. प्रभो, तुम्ही अनंत, तुम्ही कर्पूर गौरी, तुम्ही नीती अनितीचे निराकरण करणारे, मला आपल्या कृपेद्वारे तारून घ्या. अशा प्रकारे परमेश्वराची अर्जू करता करता तो अक्षरशः रडू लागला. मार्तंड भैरवांनी करुणेने भारावून त्याच्या डोक्यावर हात ठेवला. शिवांचा स्पर्श होताच मणिसूर स्तब्ध झाला आणि त्याला एक विलक्षण शांतता मिळाली. महादेव म्हणाले, उठ रे मणी, मी तुझ्या भक्तीवर प्रसन्न झालो आहे. माग तुला काय हवे ते वरदान. मणिसूर थरथरून उठून बसला. त्याच्या डोळ्यात कृतज्ञतेचे अश्रू तरळले. हात जोडून तो महादेवांना म्हणाला, हे महादेव, माझ्या जीवनाचा उद्धार करा. मला आपल्या सेवेतच ठेवून घ्या. आपल्या पायाखाली माझे शिर सदैव असू दे. जणू आपण जिथे जिथे जाल तिथे माझ्या नम्रतेचे प्रतीक म्हणून माझे मस्तक आपल्या चरणाखाली दडपलेले राहो. आणि देवा, तो थोडा थबकला, पण मग म्हणाला, माझा हा प्राणप्रिय शुभ्र अश्व मी तुम्हाला अर्पण करू इच्छितो. तो आपण स्वीकारावा आणि मला आपल्या सेवेचा एक भाग बनवावे. भगवान शंकरांनी क्षणार्धात तिथे उभ्या असलेल्या श्वेत अश्वाकडे पाहिले. तो घोडा मणिचुराचा लाडका सेवक होता. त्या घोड्याची लगाम पकडून महादेवांनी त्याच्या मस्तकावरून हात फिरवला. घोडा शांतपणे शंकरांच्या पायाशी वाकला. मणी, मी तुझे दोन्ही वरदान स्वीकारले. महादेव प्रसन्न होऊन म्हणाले, आजपासून तुझे शिर मला अर्पण समज आणि तू आणि तुझा हा अश्व माझ्या सेवेत सदैव असशील. माझ्या जेतेश्वर रूपाच्या प्रत्येक देवालयात तुझे अस्तित्व राहील आणि तुला मान मिळेल. मणिसुराच्या चेहऱ्यावर अविश्वसनीय आनंद पसरला. त्याने पुन्हा महादेवांना नमन केले. त्या क्षणी मणिसुराचा प्राण त्याच्या देहातून शांतपणे निघाला आणि त्याचे दैत्यत्व नाहीसे होऊन तो शंकराचा गण बनून अमर झाला. मणिसुराच्या पराभवानंतर राक्षस सैनिकांचा उरलेला थोडाफार दल पुरता खचला. काही असुर अजून लढत होते, पण आता त्यांची संख्या नगण्य होती. घृतमारी देवीने मार्तंड भैरवांच्या आज्ञेने युद्धक्षेत्रात पळ काढू पाहणाऱ्या शेवटच्या असुरांचा क्षणात साफ काटा केला. काही थोडके राक्षस प्राण वाचवून जंगलात पळून गेले. या संपूर्ण दृश्याने मल्लासूर स्तब्ध झाला होता. आपला सख्खा भाऊ मणिसूर शेवटच्या क्षणी शरण गेला आणि प्राण त्यागून गेला हे पाहून मल्लासुराचे डोळे संतापाने लालबुंद झाले. खदाखदा ज्याला हसावेसे वाटत होते, तोच आता आपले दातोट खात निशब्द उभा होता. काही काळ त्याच्या मनात संभ्रमाची लाट आली. काय, आता शरण जावे का? क्षणभर त्याला वाटले की महादेवांजवळ क्षमा मागावी आणि प्राण वाचवावा, पण पुढल्याच क्षणी त्याच्या उफाळलेल्या अहंकाराने त्या विचारांचा चक्काचूर केला. मी शरण जाणार? कदापि नाही, तो मनात गुरगुरला. त्याने उरलेल्या मोजक्याच सैनिकांमध्ये नवचैतन्य भरण्याचा केविलवाणा प्रयत्न केला, परंतु त्या सैनिकांचे मन आधीच पराभवाची चाहूल घेऊन गळून गेले होते. मार्तंड भैरवांनी दूर उभ्या मल्लासुराच्या मनातला गर्व आणि चलबिचल स्पष्ट ओळखला. त्यांनी निश्चित केले की या दुष्टाचाही विनाश अनिवार्य आहे, पण शेवटचा संधी म्हणून त्यांनी त्याला माघार घेण्याचा इशारा द्यावा. महादेव आपल्या सेनासमोरून थोडे पुढे आले आणि त्यांनी हस्तांदोलन करून मल्लासुराला संबोधले. विशाल रणांगणाच्या दुसऱ्या टोकावरूनही त्यांचा आवाज स्पष्ट ऐकू आला. मल्लासुरा, तुझे साम्राज्य संपले आहे. आता तरी शरण ये आणि क्षमा माग. मी तुला जीवदान देईन. मल्लासुराने ते ऐकले खरे, पण उत्तरादाखल तो एक कर्णकर्कश हसला. त्याच्या आतली द्विषाग्नी त्याला शांत बसू देत नव्हती. शरण येणे आणि मी? कदापि नाही, तो अखेरीस दुनाभिमानाने जोरात ओरडला. शंकरा, तुझ्या हातून मला मारणे शक्य नाही. ये समोर, माझ्या हाती आपला अंत लिहून घे. हे ऐकून मार्तंड भैरवांच्या चेहऱ्यावर एक हलकी खंत दाटली, पण तक्षणी त्यांनी कठोरपणे आपला खड्ग उजव्या हातात आणि त्रिशूळ डाव्या हातात घट्ट पकडला. शिवगणांना हातानेच इशारा करून त्यांनी शांत उभे राहण्यास सांगितले. रणांगणावर आता फक्त 2 महाशक्ती, मार्तंड भैरव आणि मल्लासूर, एकमेकांसमोर उभे ठाकल्या होत्या. मल्लासुराने उरलेली सगळी दैवी अस्त्रे एकवटून एका क्षणात मार्तंड भैरवावर तुटून हल्ला चढवला. त्याने आपल्या सर्व मायावी शक्ती पणाला लावल्या. आधी एका जबरदस्त वाऱ्याने त्याने मार्तंड भैरवांच्या ढालीचे 2 तुकडे केले. लगेच दुसऱ्या क्षणी त्याने हातातील दोन्ही कृपाण एकत्र करून मार्तंड भैरवावर अक्षरशः पावसासारखे वार सुरू केले. खंडोबा सावध होते. त्यांनी आपला त्रिशूळ पुढे करत एक एक वार अलगत रोखला. काही वेळ हे अपरिमित जोराचे वार चालू राहिले. मल्लासूर सर्व हिकमती आणि कौशल्य वापरत होता, पण मार्तंड भैरव अजिबात दुर्बळ होत नव्हते.
एकाएकी मल्लासूर काहीसे दमल्यासारखे वाटू लागले. हाच क्षण पाहून मार्तंड भैरवांनी प्रतिहल्ला चढवायचे ठरवले. त्यांनी आपल्या हातातली तलवार उंच उगारून पूर्ण शक्तीनिशी मल्लासुरावर चालवली. भालेसारखी पैलू असलेली ती तलवार वावटळीप्रमाणे फिरत गेली आणि गर्रकन येत मल्लासुराच्या कमरेत घुसली. ती तलवार त्या राक्षसाचे शरीर आरपार कापत खाली आली. मल्लासूर जोरात विव्हळला. त्याचवेळी मार्तंड भैरवांनी पुढे होऊन आपल्या त्रिशूलाचा टोकदार सुळा मल्लासुराच्या छातीच्या मधोमध घुसवला. एक प्रचंड सडा रक्ताचा बाहेर पडला आणि मल्लासूर अर्धमेला होऊन कोलमडला. त्याच्या हातातले शस्त्रे दूर उडून गेले. प्रचंड महाकाय मल्लासूर धरणीवर पडताच वातावरणात एक थंड निश्वास पसरला. हर हर महादेव, जय खंडोबा असा शिवसैनिकांचा घोष सुरू झाला. भगवा पताका उंचावली गेली. पार्वती देवीचे डोळे आनंदाश्रूंनी भरून आले. सप्तर्षी आणि देवता आनंदाने एकमेकांना आलिंगन देऊ लागले. या अभूतपूर्व विजयानंतर अवघे रणांगण महादेवांच्या जय जयकारांनी दुमदुमून गेले. मार्तंड भैरव श्वास घेत नररत्नांसारखे पडलेल्या मल्लासुराकडे पाहत होते. मल्लासूर अजून शुद्धीवर होता, पण तो परम रक्तबंबाळ आणि मृत्यूपंथाला लागला होता. त्याने मार्तंड भैरवांच्या दीन चेहऱ्याकडे पाहिले आणि शेवटचे धावपळ करणारे शब्द उच्चारले. प्रभो, हे महादेव, तो हात जोडायला धडपडला. मला क्षमा करा. मी अहंकारी होतो. मी महापापी ठरलो. पण मरण्यापूर्वी एक कृपा करा. हे ऐकून मार्तंड भैरवांनी क्षणभर डोळे मिटले आणि पुन्हा उघडले. ते मल्लासुरात जाऊन थांबले. मल्लासुराने संधी साधून त्यांच्या चरणांवर स्वतःला लोटले. त्याचे कपाळ महादेवांच्या चरणांवर टेकले होते. तो रडकंठाने बोलू लागला. शंकरा, माझा प्राण संपत आला आहे. आता मला आपली किरणमय दया दर्शवा. एकच वरदान द्या. माझं नाव कायम तुमच्या नावाशी जोडले जाईल. तुमची कीर्ती जिकडे तिकडे पसरली जाईल तिथेही माझे नाव येऊ दे. आणि माझे हे महादुर्बळ शिर सदैव तुमच्या पायाखाली राहू दे, जेणेकरून आपल्या पायाखाली असलेला अधर्म सर्वांना पाहायला मिळेल. शंकरांचा संताप केव्हाच शामला होता. आता त्यांच्या भाळी प्रसन्नता पसरली. त्यांनी शुभ्र दोन्ही हातांनी मल्लासुराला उठवले आणि साक्षात आलिंगन दिले. त्यांच्या स्पर्शाने मल्लासुराच्या जखमा अस्पष्ट होत गेल्या. त्याचा चेहरा उजळला आणि एक शांत आनंदाचा प्रकाश त्याच्या डोळ्यात चमकला. भगवान शंकर म्हणाले, तथास्तु. आजपासून तू शरणागत, तुला मी दिलेले वरदान फळायले आहे. तुझे नाव सदैव माझ्या नावाशी जोडले जाईल. त्या अखेरच्या घडीला महादेवांनी जाहीर केले की मी या अवतारात मल्लारी म्हणून ओळखला जाईल, ज्यामुळे तुझे नाव माझ्या आधी घेतले जाईल. मल्लासुराने ते ऐकून मान डोलावली. शिवाने पुढे सोडले, तुझे शिर हे कायमच माझ्या पायाखाली राहील. भक्तांच्या पावलांनी ते तुडवले जाईल. तुझ्यामुळे जो अधर्म पसरला होता तो पायदळी तुडवला गेला आहे हे विश्वसाक्षीने पाहिल. हे म्हणताच मल्लासुराने समाधानाने अंतिम श्वास सोडला. त्याचा विशाल देह खाली कोसळला. भगवान शंकरांनी आपले हात आकाशाकडे उचलले आणि देवतांना संदेश दिला की युद्ध समाप्त झाले आहे. हर हर महादेव, हर हर महादेव असा एकच गजर साऱ्या बाजूंनी पुन्हा प्राप्त झाला. समस्त देवगणांनी आनंदाने सुटकेचा निश्वास सोडला. सप्तर्षी आणि त्यांचे परिवार युद्धभूमीकडे धावत आले. त्यांनी महादेवांच्या चरणांना माथा टेकवला. प्रभू, आपणच तारणहार. आपल्याच कृपेने आज आम्ही वाचलो असे म्हणत त्यांच्या आनंदाश्रूंचा पूर लोटला. पार्वती देवीही भगवान खंडोबांच्या निकट येऊन जखमी झालेल्या गणांची काळजी घेऊ लागल्या. मार्तंड भैरवांनी परमशांतीने आपले स्तंभित केलेले सारे सैन्य पाहिले. ते अगदी त्यांच्या कल्याणासाठी वृंदावनाहून प्रसन्न राहिले. त्यांनी गर्वहरणासाठी पुढे भाषण केले. धर्मपरायण सज्जनांनो, आज अधर्माचा नाश झाला आहे. आता तुम्ही निर्भयपणे पृथ्वीवर विहार करा. मी सदैव तुमचे रक्षण करीन. त्या क्षणी देवांनी आनंदाने आकाशातून चाफ्याच्या फुलांची वर्षाव केला, ज्यामुळे संपूर्ण परिसर सुवासित झाला. एवढा मोठा फुलांचा वर्षाव झाला की जमिनीवर फुलांची पांढरी शुभ्र चादर पसरली. देव अप्सरांनी जल्लोषात नृत्य केले. दुंदुभी वाजल्या आणि सर्वत्र आनंदाचं दुमदुमलं. स्वर्गात अमृताचे अभिषेक झाले आणि इंद्रासह देवगणांनी शंखनाद केला. या विजयोत्सवातच भगवान शंकरांनी वचन दिले की आजच्या दिवशी मार्गशीर्ष शुक्ल षष्ठीला दरवर्षी हा विजय सोहळा स्मरणार्थ साजरा केला जाईल. या दिवसाला चंपाषष्ठी म्हणून ओळख मिळेल. त्या दिवसापासून दरवर्षी मार्गशीर्ष शुद्ध षष्ठीला हा विजय सोहळा चंपाषष्ठी म्हणून साजरा होऊ लागला. भक्त या दिवशी उपास करून खंडोबाची पूजा करतात आणि चाफ्याच्या फुलांनी देवाची आराधना करतात. काही ठिकाणी वांग्याचे भरीत भाकरी यांचा नैवेद्य अर्पण करून खंडोबांच्या वाहनांची म्हणजे नंदी आणि कुत्र्यांची पूजेची प्रथा आहे. या कथेतून आपण शिकतो की अधर्म कितीही बळावला तरी शेवटी सत्याचाच विजय होतो. परमेश्वर आपल्या भक्तांच्या रक्षणासाठी नेहमी धावून येतो. म्हणूनच आजही खंडोबांच्या भक्तांच्या मुखी जय मल्हार, जय खंडोबा असा जयघोष निनादत असतो.